विद्यार्थी मित्रांनो, लसावी आणि मसावी, लघुत्तम, सामायिक, विभाज्य आणि महत्तम साधारण विभाजक। आता हा विभाजक आणि विभाज्य याच्यातला फरक प्रथमतः आपल्याला माहित असला पाहिजे। विभाजक म्हणजे ज्या संख्येने दिलेल्या संख्येला निश्चेष भाग जातो अशा संख्या, आणि विभाज्य म्हणजे काय, जी संख्या दिलेल्या संख्येच्या पटीत येते तिला आपण विभाज्य म्हणतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, विभाजक हा त्या दिलेल्या संख्येपेक्षा लहान असतो किंवा संख्ये एवढा असतो, तर विभाज्य हा त्या दिलेल्या संख्येच्या पेक्षा मोठा किंवा त्या संख्ये एवढा असतो। विभाज्य हे अनंत असतात, विभाजक हे मर्यादित असतात। प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक असतो। तर मसावी आणि लसावीचे विविध गुणधर्म आणि सूत्र आपल्याला माहित असले पाहिजे। आता उदाहरणार्थ, दोन संख्या सहमूळ संख्या असतील तर त्यांचा मसावी एक असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दोन संख्या सहमूळ संख्या असतील म्हणजे याचा अर्थ काय, की ज्या दोन्ही संख्या कुठल्याही एकाच संख्येच्या पटीत येत नसतील, म्हणजे त्यांच्या विभाजकांमध्ये फक्त एक आणि एकच विभाजक सामायिक असेल, बाकी सर्व विभाजक सामायिक नसतील तर त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो। आणि अशा संख्यांचा मसावी एक असतो आणि लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। त्यानंतर एका संख्येच्या पटीत दुसरी संख्या येत असेल, दिलेल्या दोन संख्यांपैकी एका संख्येच्या पटीत दुसरी संख्या येत असेल तर त्यापैकी त्या दोन्ही संख्यांचा मसावी लहान संख्या असते, लसावी मोठी संख्या असते। तसेच मसावी आणि लसावीचा गुणाकार हा त्या दोन्ही संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो। हे काही गुणधर्म आपल्याला माहित असले पाहिजे आणि या गुणधर्मांचा उपयोग करून मसावी आणि लसावीवरील उदाहरणं कसे सोडवायचे सरावादाखल आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया। स्वाध्याय 7.1 मधील प्रश्न पहिला, 48 आणि स्टार 6 या संख्यांचा लसावी 144 आहे। लसावी 144 आहे, तर स्टार या संख्येच्या जागी कोणता अंक असेल। आता लसावी म्हणजे काय, विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, आणि तो आहे 144। म्हणजे याचा अर्थ असा की 48 आणि ही जी संख्या या ठिकाणी आपल्याला दिली आहे यांचा लसावी 144 आहे। म्हणजे याचा अर्थ असा 48 व, आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न, 48 व स्टार आणि 6 या संख्यांचे यांचे विभाज्य जर आपण काढले तर एक विभाज्य 144 आहे। म्हणजे 144 हा 48चा पण विभाज्य आहे। आणि स्टार 16चा पण विभाज्य आहे। मग इथं असा कोणता अंक आपण ठेवला पर्यायामधून, तर 1 ठेवला तर 16 होतात, 36 होतात, 56 होतात आणि 96 होतात। तर ह्या 4 पर्यायांमधून 16 ही संख्या अशी आहे की तिचा 144 हा विभाज्य आहे। म्हणजे याचा अर्थ असा की ह्या संख्येच्या दशक स्थानी काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे, तेव्हा यांच्या दोघांचा लसावी काय येईल, 144 येईल। पुढचा प्रश्न दुसरा, दोन संख्या 6x आणि 7x असून त्यांचा मसावी 6 आणि लसावी 252 आहे, तर x ची किंमत किती। दोन संख्या आहेत 6x आणि 7x, यांचा दोघांचा लसावी किती, 6। तर आपल्याला आता काय करायचंय, तर या ठिकाणी 6ला या दोघांनी भाग जातो आणि 252ला भाग जातो, म्हणजे 6ने या दोघांना भाग जातो आणि या दोघांच्या पटीत 252 येतो असं आपल्याला सांगितलंय।
मग आता 252 येण्यासाठी जर आपण इथं आपण 6 ने गुणलं, याला 6 पंचे 30 होतात, 30ला 6 ने भाग जातो. इथं 7×5 35 होतात, परंतु 35ला 6 ने भाग जात नाही, म्हणून आपण 5 पर्याय घेऊ शकत नाही. या ठिकाणी बघा, पर्यायांच्या मदतीने जर आपण जायचं म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, नीट लक्षात घ्या. तर आपण उदाहरण नंबर 2 घेतलं तर 6x आणि 7x यांचा मसावी 6 आहे. मग याचा अर्थ काय, म्हणजे 6ला कोणत्या संख्येने गुणलं त्याच संख्येने 7ला गुणलं आणि त्यांचा मसावी 6 असला पाहिजे आणि त्यांच्या पटीत 252 आला पाहिजे. मग जर समजा आपण काय केलं बघा, 6 पंचे 30 आणि 7×5 35 घेतलं तर 35चा मसावी 6 असू शकत नाही. दुसरा पर्याय आपण घेतला 7×42 आणि 7×7 49. या 49चा पण मसावी 6 असू शकत नाही. त्यानंतर आपण घेतलं 6×4 = 24 आणि 7×4 = 28. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 28ला या ठिकाणी 28चा विभाजक 28ला 3 ने भाग जाऊ शकत नाही, म्हणजे 6 ने पण भाग जाणार नाही. मग जर समजा आपण 6×7 = 36 घेतले आणि 6×7 = 42 घेतलं तर दोघांचा मसावी 6 येतोय बघा. 6×7 = 42 आणि 6×7 = 36 आणि 42च्या पटीत याला जर आपण 6 ने गुणलं तर 6 बघा काय होतोय, 6×2 = 12, 1 7×4 = 24 आणि 1 25 आणि 36 आपल्याकडे आहे. या 36ला जर समजा आपण 7 ने गुणलं, 7×42 = 7 4, 7 21 आणि 4 52, 252 येतोय. म्हणजे याचा अर्थ असा की या ठिकाणी x ची किंमत किती असेल, 6 असेल. काय करायचं, आपल्याला पडताळा घेऊन बघायचं आहे. या ठिकाणी प्रत्येकाला 6 ने आणि 7 ने गुणून त्यांचा मसावी 6 येण्यासाठी आलेल्या गुणाकाराला 6 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. त्यानंतर बघा, एका संख्येस 3, 4, 5 ने भाग जातो तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते. 3 ने, 4 ने, 5 ने भाग जातो, 12 ने जाईल. आता 10 ने जाईल की नाही हे सांगू शकत नाही आपण बघा. 6 ने जाईल, 5 ने ते जातो जे, 8 ने पण जाईल का बघा, ते पण आपल्याला सांगता येत नाही. 2 ने जाईल का, 4 ने जातोय, म्हणजे याचा अर्थ ती संख्या सम असली पाहिजे, म्हणजे 2 ने भाग जातो. 10 ने पण जाईल की नाही ते सांगता येत नाही. मग आता या ठिकाणी बघा 10, 12 आणि 15 आहे. 15 ने ते जातोय, 12 ने पण जातोय, 10 ने पण जातोय. तर बघा 12 ने जातोय, 6 ने जातोय, 10 ने पण जातोय, कारण 5 ने भाग जातो म्हणजे 10 ने निश्चित जातो. 3 ने जातोय, 4 ने जातो म्हणजे 2 ने पण भाग जातोय, म्हणजे 2 ने जातोय, 10 ने जातोय, 15 ने जातोय. आता 2 ने 10 ने तर गेलाच, 12 ने पण गेलेला आहे, 3×5 = 15 ने पण जातोय, परंतु 8 ने भाग जातो का हे आपण सांगू शकत नाही, कारण 8ची कसोटी 2 आणि 4च्या कसोटीवर अवलंबून नाही. 8ची कसोटी काय आहे, ज्या संख्येतील एकक, दशक आणि शतक स्थानच्या अंकां मिळून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने भाग जातो. तर याच्यावरून आपण सांगू शकत नाही, म्हणून हे विधान काय आहे, असत्य आहे. प्रश्न 4, 2 संख्यांचा लसावी 341 असून मसावी 11 आहे, तर त्या 2 संख्यांपैकी मोठी संख्या कोणती. आता 341 आणि 11 आहे. आता यापैकी मोठी संख्या आपल्याला विचारली, तर मोठी संख्या, आता या ज्या संख्या आहेत बघा, 11 ने 341ला भाग जातो. बघा भागून बघा, 11 × 33, 11 × 1 = 11, म्हणजे या दोघं एकमेकांच्या पटीतल्या संख्या आहेत आणि ही मसावी म्हणजे ही लहान संख्या आहे आणि ही मोठी संख्या. म्हणजे तुम्हाला अगोदरच नियम सांगितला, 2 संख्या जर एकमेकांच्या पटीत असतील तर त्याच्यातली लहान संख्या ही मसावी असते, मोठी संख्या ही लसावी असते. म्हणजे मोठी संख्या किती असेल, 341 असेल. एका औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 आणि 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील. कमीत कमी विचारलंय बघा, तर आपल्याला लसावी काढायचं आहे.
आणि जास्तीत जास्त विचारलं तर आपल्याला मसावी काढावा लागतो. मग या तिघांच्या पटीत येणारी लघुत्तम संख्या कोणती ते आपल्याला शोधून काढावी लागेल. मग या तिघांनी भाग जाईल असा पर्याय कोणता? 25ने याला भाग जाणार नाही. 150 बघा 15ने पण जातो, 20ने जात नाही. जातो का बघा 20ने भाग? नाही. 20 आता 140 होतात, 10 उरतात. 200ला 20ने जातो, 25ने जातो, पण 15ने भाग जात नाही. म्हणजे याचा अर्थ कमीत कमी 300 बाटल्या त्या ठिकाणी लागतील, तरच ते खोके त्या ठिकाणी पूर्णपणे भरतील. म्हणून त्यांचा लसावी किती आला? 300. एका टोपलीत काही फुले आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची संख्या कमीत कमी किती असेल? तर आता या ठिकाणी बघा 12 आणि 10, 12 मुलांना प्रत्येकी समान वाटली तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना समान वाटले तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती? तर 12चा आणि 14चा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. मग 12ने पण विभाज्य असेल, 14ने पण विभाज्य असेल, अशी पर्यायामधून लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची. 14 सक 84 होतात, 12 7 84 होतात. 84 एकमेव संख्या अशी आहे की तिला 12ने भाग जातो, 14ने पण भाग जातो. परंतु 12 मुलांनी भाग वाटलं तर त्या टोपलीत असणाऱ्या कमीत कमी फुलांची संख्या आपल्याला विचारली आहे. 8 उरले पाहिजेत, 10 उरले पाहिजेत. मग बघा आपण जर याला बघितलं तर 12 दुने 24 होतात, 6 उरतात. 12 दुने 24, 4 उरतात. 12 7 84, 12 सक 72, 8 उरतायत. 14 पंचे 70, 10 उरतायत. म्हणजे त्या टोपलीत इथं जर बघितलं तर आपण 12 7 84 पूर्ण भाग जातोय. म्हणजेच त्या टोपलीत 80 फुलं त्या ठिकाणी असतील असं आपण सहजपणे सांगू शकतो. काय करायचं आपल्याला? 12 आणि 14ने दोघांना भागून घ्यायचंय आणि बाकी 8 आणि बाकी 10 ज्या पर्यायामध्ये उरेल तो पर्याय आपल्याला घ्यायचा आहे लसावी मसावी काढण्यापेक्षा. पुढचा प्रश्न बघा. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती? 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागितलं तर बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती? आता या संपूर्ण या संख्येला तर 2ने भाग जातोय, हिला बी 2ने भाग जातोय, हिला बी 2ने भाग जातोय. मग आपण 3ने जर भागून बघितलं तर ही संख्या आहे, 2ने भागितलं तर 1 बाकी उरते बघा. आता आपल्याला काय करायचं? 3ने भागायचं म्हटलं तर बघा 3 आणि 2 आणि 1 3 आणि 5, 8 आणि 2 10 होत आहेत. 3 त्रिक 9 बाकी 1 उरते. म्हणजे आपला पर्याय नंबर 1च त्या ठिकाणी बरोबर येतोय बघा. कारण 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल. कारण या बाकीच्या संख्यांना 2ने पूर्ण भाग चालला जातोय. या संख्येला 2ने भागितलं, बाकीच्या संख्यांचा विचार आपण नंतर करू, पण या संख्येला जर आपण 2ने भागितलं तर 1 त्या ठिकाणी निश्चितपणे बाकी उरेल. कारण याच्या एकक स्थानी किती? 1. पुढचा प्रश्न 8वा. ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या? 2 अंकी 2 संख्या कोणत्या? मसावी 4, लसावी 144. म्हणजे त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे बघा. 4 चोक 16, आजच्याला 1, 14 चोक 56 आणि 1 57, 576 गुणाकार आला पाहिजे. अशी जोडी आपल्याला इथून शोधायची. मग बघा 12 सक 72 होतात, येणार नाही. 6 7 36, 6 चोक 24, 8 सक 48. म्हणजे याचा अर्थ बघा 16 सक 96, 6 आजच्याला 9, 16 त्रिक 48 आणि 9 57,
अंदाजाने आपण उत्तर काढू शकतो. गुणाकार 576 आला पाहिजे. एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार 6 दुने 12 म्हणजे 2 येतो एकक स्थानी. 6 चोक 24 एकक स्थानी 4 येतोय. 8 सक 48 एकक स्थानी 8 येतोय. फक्त एकच जोडी अशी आहे 6 6 36 एकक स्थानी काय येतोय 6. म्हणून 16 आणि 36 या त्या दोन संख्या असतील असं आपण त्या ठिकाणी सहजपणे सांगू शकतो. 6 2 4 स्टार 1 6 या संख्येला 72ने निश्चेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असला पाहिजे. आता 72 म्हणजे 9 8 72 होतात. म्हणजे 9ने पूर्ण भाग गेला पाहिजे, 8ने पण पूर्ण भाग गेला पाहिजे. मग 9ने भाग जाण्यासाठी 9ची कसोटी आपल्याकडे अंकांची बेरीज 9च्या पटीत आली पाहिजे. मग अंकांची बेरीज बघा पहिल्यांदा किती येते ते बघू आपण. 6 आणि 1 7 आणि 4 11 आणि 2 13 13 आणि 6 19 आलेली इथं. 19 मध्ये 4 मिळवला 23 होतात. 19 मध्ये 3 मिळवले 22 होतात. 19 मध्ये 8 मिळवले 27 होतात. म्हणजे याला 9ने भाग जातो. 6 मिळवले 25 होतात. म्हणजे 8 येऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी जर आपण 8 ठेवला तर 816 संख्या तयार होते. आणि या 816ला 8ने भाग जातो का ते बघूया आपण. 8 1 8 8 2 16 म्हणजेच स्टारच्या जागी 8 हा अंक असेल. प्रश्न 10वा. कवायतीसाठी 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली, 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करावायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील. म्हणजे आपल्याला काय करायचे 45 30 आणि 60 यांचा मसावी काढायचा आहे. बरोबर. मग तिघांना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. आणि ती संख्या कोणती असेल पर्यायामधून तर आपण सहजपणे सांगू शकतो 15 15 त्रिक 45 15 दुने 30 15 चौक 60. 18ने भाग जात नाही, 20ने जात नाही काहींना आणि 12ने पण जात नाही. म्हणून 15 कमीत कमी 15 मुली एका रांगेत उभ्या कराव्या लागतील. तेव्हा संपूर्ण समान रांगा त्या ठिकाणी होतील. हा 2017ला आलेला प्रश्न आहे बघा. स्वाध्याय 7.2 बघा. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे तर त्या संख्या कोणत्या. लसावी 544 आहे तर त्या समसंख्या कोणत्या असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आता लसावी जर आपल्याला त्यांचा पाहिजे असेल तर त्या दोन्ही संख्यांनी 544ला भाग गेला पाहिजे. बरोबर. आता या ठिकाणी बघा 34 आहे 36 आहे. मग 34 आणि 36 दोघांनी 544ला भाग गेला पाहिजे. आता 544 या अंकांची जर आपण बेरीज केली 5 आणि 4 8 आणि 5 13 होतात. समसंख्या आहे. मग आता सर्व समसंख्या दिल्यात बघा आपल्याला. मग आता ह्या 544ला आपल्याला 36ने भागाय 34ने जर आपण भागायचं म्हटलं तर 34 × 34 होतात. उरले 20 ठेवला तुमचा 4 204 होतात. 204ला 34ने भाग जातो का बघा. 34 सक जर आपण केलं 7 चौक 24 7 चौक 7 1 18 जातो. 36ने भाग जातो का बघा. 36 1 36 उरले 18 ठेवला 6 186 होतात. 6 6 36 भाग जात नाही बघा 36ने 544ला. 22 आणि 44 आहेत का बघा. 22 2 44 8ला 10. 22ने याला भाग जात नाही 104ला. 42 बघा. आता 42 1 42 12 उरले ठेवला 4 124 झाले. 124ला 42ने भाग जातो का बघा. जातोय. 44ने भागून बघा. 44 1 44 उरले 10 ठेवला 0 104 झाले. 104ला 44ने भाग जाईल का बघा. 44 नाही जात भाग. 32 आणि 34 बघा. 32 1 32 उरले 22 ठेवला 4. बघा सोपी पद्धत काय वापरू शकतो आपण. 544 हा लसावी आहे. बरोबर. मग आता या पर्यायांमधून आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला अशा संख्या शोधायत की यांची जर आपण फोड करून बघितली 2 × 17 होतोय.
2 गुणिले 18 होतोय किंवा 2 गुणिले 9 असा होतोय, बरोबर. या पद्धतीने आपण जर केलं तर ह्या संख्येला 9ने पण भाग गेला पाहिजे, 4ने पण भाग गेला पाहिजे, जातने 9ने भाग बघा. त्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी 22 आहे, 11 दुने 22, 2ने तर भाग जातो, 11ने भाग जातो का बघा. 11 चौक 44, उरले 10, ठेवला 4, नाही जात. मग ह्या पद्धतीने जर आपण केलं तर 32 आणि 34 ही एक जोडी अशी लघुपाठची की तिच्याने 32ने पण 544ला भाग जातो, 34ने पण 544ला भाग जातो. मग ह्या पद्धतीने पण आपण करू शकतो. ही एक पद्धत झाली. दुसरी एक पद्धत मसावी गुणिले लसावी, असं जर आपण केलं तर आपल्याला यांचा मसावी काढता येईल, बरोबर. त्याचा आणि याचा गुणाकार आणि यांचा दोघांचा गुणाकार समान आला पाहिजे. मग 32 आणि 34चा मसावी जर आपण काढायचा म्हटलं तर 32ला पण भाग जाईल आणि 34ला पण भाग जाईल अशी संख्या कोणती. 32ला पण भाग जाईल आणि 34ला पण भाग जाईल. तर आपण 32चे जर अवयव पाडले आपण तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32 झाले. 34चे अवयव पाडले आपण तर 2 गुणिले 17, बरोबर. हे येतात. मग यांच्या लसावी किती येतोय बघा. मसावी फक्त 2च येतोय, बरोबर. मग 544ला जर आपण 2ने गुणलं, 4 दुने 8, 4 दुने 8, 5 दुने 10, बरोबर. आता यांचा जर आपण गुणाकार करून बघितला 34चा आणि 32चा, 32 चौक 32, 32, 64, 128, 7ला 12, 32 त्रिक 96 आणि 12, 108 होतात बघा. ही पण एक पद्धत आपण वापरू शकतो. यांचा मसावी काढा, त्या मसावीने याला गुणून बघा, बरोबर. आणि यांच्या दोघांचा गुणाकार तेवढाच येतो का, तो पर्याय आपण त्या ठिकाणी उत्तरात लिहू शकतो. प्रश्न दुसरा, एका संख्येला 9ने भागले असता 8 बाकी उरते, 10ने भागले असता 9 बाकी उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती. 9ने भागले असता बाकी 8 उरते, बरोबर. आणि 10ने भागले असता बाकी 9 उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती. आता दुप्पट करायचं म्हटलं तर 89च्या दुप्पट होत नाही, 180 आहे. याच्यात निम्मे केलं तर 90 होतात बघा. 90ला पूर्ण 9ने भाग जातो. 78 आहेत, 78च्या निम्मे 178च्या निम्मे करा 4, 178च्या जर आपण निम्मे केलं तर 2 8 16, उरला 1, 2 9 18, 89 होतात बघा. आणि ह्या 9ने जर याला आपण भागितलं तर 8 उरतायत बघा. 9 9 81, बरोबर 8 उरले. 10ने जर भागितलं तर बरोबर 9 उरतायत, म्हणजे 178 ही त्या संख्येची काय असेल, दुप्पट असेल. कसं करायचं नीट लक्षात घ्या बघा. या प्रत्येक संख्येच्या निम्मे करून घ्यायचा प्रयत्न करायचा. 89चे तर निम्मे होत नाही, याच्या निम्मे 90 आलं, 90ला 9ने पूर्ण भाग जातो, बरोबर. याच्या निम्मे 144चे निम्मे 72 होतात, त्याला पण 9ने पूर्ण भाग जातो. म्हणजे एकमेव संख्या अशी 178, त्याच्या निम्मे 89 होतात. आणि 89ला 9ने भागितलं तर 8 बाकी उरते, 10ने भागितलं तर 9 बाकी उरते. पुढे 2 सहमूळ संख्यांचा लसावी 434 असून त्यांची बेरीज 219 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता नीट बघा, या ठिकाणी 2 सहमूळ संख्यांचा लसावी किती आहे, 434 आहे. म्हणजे मसावी किती आला, 1 आला. आता या ठिकाणी नीट बघा, पूर्ण उदाहरण व्यवस्थित समजून घेऊ बघा. आपण सहमूळ संख्या आहेत, लसावी आला 434, मसावी असेल 1, बरोबर. आता मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, हा नियम आपल्याकडे किंवा हे सूत्र आपल्याकडे आहे, बरोबर. मग आपल्याला आता काय करायचं बघा. मसावी आणि लसावीचा गुणाकार तर 534 येणार, 434 येणार. यापैकी पहिली संख्या, त्यांची दोघांची बेरीज आपल्याला दिली 219, बेरीज दिली
तर मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी दिली आहे, यापैकी कोणत्या संख्येने 434ला भाग जाईल ते आपण शोधून काढू. 31 घेतला आपण, 31 एक 31, उरले 12, ठेवला 4, 124 होतात आणि 124ला भाग जातो बघा. 31 चोक बरोबर 124 होतात, बरोबर. मग 31 आणि 4 यांचा जर आपण गुणाकार केला म्हणजे बघा 31ने 434ला भाग जातोय, परंतु दुसरी संख्या जर घेतली तर आपण 14 येते. बघा 31चा आणि 14चा जर आपण गुणाकार करायचा म्हटलं, 14 एक 14, आजच्याला 1, 14 त्रिक 42 आणि 1 43 होतात. म्हणजे 31 आणि 34 अशा त्या दोन संख्या येत आहेत की ज्यांचा लसावी किती असेल, 434 असेल. म्हणजे याचा अर्थ काय बघा, याला 32ने पण भाग जातो, आपला 62ने पण भाग जातो का बघा. 62 इथं 14 आहे, 31च्या दुप्पट 62 होतो. म्हणजे 62 आणि 7चा गुणाकार करून बघा, 7 दुने 14, आजच्याला 1, 7 सकम 42 आणि 1 43. मग 62ने भाग जातोय, बरोबर. तर 62ने जर 434ला भागितलं तर उत्तर किती येते बघा तुमचं, फक्त 7 येते. 62 आणि 7ची बेरीज 69 होते, 219 येत नाही. आता 217ने 434ला भाग जाईल का, निश्चित जातो. 217च्या दुप्पट 434 येतो आणि दोघांची बेरीज किती येते, 219. म्हणजे याचा अर्थ असा, 217 एक संख्या असेल आणि दुसरी संख्या किती असेल, 2 असेल. पर्याय नंबर आपला 3 बरोबर येतोय बघा. प्रश्न 5 बघा, 144 आणि 300 ते 400 दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, 72 हा त्यांचा काय मसावी आहे आणि 144 आणि एक मसावी आहे. एक संख्या यांची 300 ते 400च्या दरम्यानची. मग आपल्याला 72 मसावी काढण्यासाठी 72ने यापैकी कोणत्या संख्येला भाग जाईल ते शोधून काढायचे. तर 72चे जर आपण अवयव पाडून घेतले तर 8 नम 72 होतात बघा. म्हणजे पर्यायामधून असा पर्याय आपल्याला शोधायचा की ज्याला 8ने पण पूर्ण भाग जाईल आणि 9ने पण पूर्ण भाग जाईल. मग 9ची कसोटी आपण प्रथम वापरू. अंकांची बेरीज 9च्या पटीत आली पाहिजे. 4, 8, 7 येत नाही, 6 आणि 3 9 येते, म्हणजे याला 9ने भाग जातो. 8ने जातो का ते पण बघूया. एकक दशक शतक, 8 चौक 32, 4 उरले, 8 पंचे 40, म्हणजे 360 ही दुसरी संख्या असेल की ज्यांच्या मसावी किती असेल, 72 असेल. एका 2 अंकी संख्यांचा मसावी हा लसावीच्या 6 पट आहे, 1/6 पट आहे. जर मसावी 5 असेल तर लसावी किती असेल, 30 असेल, कारण 30च्या 1/6 पट आहे. पहिली संख्या 15 आहे, दुसरी संख्या काय असेल. या 15ने 30ला बघूया. 15 एक 15, 15 दुने 30, 2चा आणि 5चा गुणाकार आला तर एक्सची किंमत आपल्याला मिळते आणि ती आहे किती, 10. दुसरी संख्या 10 असेल. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4, 5, 6ने भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी 3 उरते. बाकी 3 उरते म्हणजे प्रत्येकामधून 3 कमी करून घ्या. 114, 60, 120 आणि 54. या प्रत्येकीला 5ने भाग जात नाही बघा. फक्त 2च संख्या अशा आहेत की त्यांना 5ने भाग जातो. त्यापैकी ही 3 अंकी संख्या आहे. म्हणजेच 60 ही अशी संख्या आहे 63 की जिला 4ने पण भागितलं, 15 चौक 60, 3 बाकी उरले. 5ने भागितलं, 12 पंचे 60, 3 बाकी उरले. 6ने भागितलं, 6 10 60, 3 बाकी उरली. म्हणजे आपला पर्याय नंबर 2 बरोबर असेल. 8वा प्रश्न, 2 संख्यांचा मसावी 6 असून लसावी 72 आहे, त्या संख्यांचं गुणोत्तर 3:4 असं प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या. तर बघा काय करायचं, पहिली संख्या 3x आहे, दुसरी संख्या 4x आहे असं मानूया. दोघांचा गुणाकार म्हणजे मसावी गुणिले लसावी. याच्या दोघांचा गुणाकार करूया. 12x वर्ग बरोबर 6 गुणिले 72. हा 12 इकडे येईल, इथून निघेल म्हणजे याला भागेल. 12 एक 12, 12 सक 72, 6 आणि 6चा गुणाकार 36, म्हणून एक्सची किंमत किती असेल, 6 असेल. आता हा 6 परत करूया.
6ने याला गुणूया, 6ने याला गुणूया, 6 त्रिक 18, 6 चौक 24 म्हणजे 18 आणि 24 म्हणजे पर्याय नंबर आपला 2 बरोबर असेल. लक्षात आलं का बघा. समानपट 6 आली, 6 त्रिक 18, 6 चौक 24 म्हणजे 18 आणि 24 या त्या 2 संख्या असतील. शेवटचा प्रश्न, एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने 8 दिवसांनी, तिसऱ्या प्रतिनिधीने 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल देण्याची सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र येतील? कमीत कमी असं विचारलंय, म्हणजे ह्या तिघांचा आपल्याला लसावी काढायचं आहे. मग बघा 6, 8 आणि 12 तिघांच्या पटीत येणारी लहानात लहान संख्या कोणती? तर याला 8ने गुणूया, याला 6ने गुणूया, याला 4ने गुणूया. बघा 8 सक 48, 6 8 48 आणि 12 चौक 48 म्हणजे 48 दिवसांनी ते पुन्हा एकमेकांना भेटतील. कमीत कमी 48 दिवसांनी. या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो मसावी लसावीचा उपयोग करून. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होईल. काही शंका असतील, काही प्रश्न आपल्याकडे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये पाठवा किंवा आमच्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी व्हॉट्सअपची लिंक दिली, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण पाठवू शकता.